नमस्कार, मी अजित चव्हाण। आज आपण आलो आहोत नरवीर चिमाजी आप्पांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी, कधी काळी मुंबईची परसबाग म्हणून ओळख असलेली वसई, जे आता वसई आणि विरार अशा महापालिकेमध्ये रूपांतरित झालेलं, मुंबईशी स्पर्धा करू पाहणारा एक महानगर या सगळ्या भागामध्ये उभं राहत आहे। त्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आज वसई विरारमध्ये आलेलो आहोत आणि इथे निवडणूक लढवणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी इथं आपल्याला वसई विरारकरांशी संवाद साधण्याकरता उपलब्ध झालेले आहेत। राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांची ओळख करून घेऊयात। सुरुवातीला आहेत केदारनाथ म्हात्रे, ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत। केदारनाथजी, स्वागत पालिकेच्या रणसंग्राम मध्ये आपलं। त्यानंतर नालासोपाऱ्याचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे युवा नेते क्षितिज हितेंद्र ठाकूर आपल्याबरोबर आहेत। आमदार क्षितिज ठाकूर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये। शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण आपल्याबरोबर आहेत। चव्हाण साहेब, स्वागत आपलं पालिकेच्या रणसंग्राम मध्ये। दत्ता नर आहेत काँग्रेसचे नेते। नरसाहेब, आपलंही खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये। आपण थेट या मान्यवरांकडे जाणार आहोत आणि कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। शिरीष चव्हाण, इथे आता बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे, बहुमतानंच मला निवडून द्यायचं आणि सत्ताधाऱ्यांना का निवडून द्यायचं नाही लोकांनी, काय सांगाल थोडक्यात? ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, कारण वसई विरार महापालिका होऊन ही दुसरी निवडणूक येते। पहिल्या 5 वर्षाचा काळ जनतेने अनुभवलेला आहे सत्ताधाऱ्यांचा, आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षात आणि त्याच्यापूर्वी नगरपालिकेच्या काळात म्हणजे जवळजवळ 20 ते 25 वर्ष यांच्याकडे सत्ता असताना आजही लोकांना रोज पिण्या इतकं पाणी, स्वच्छ पाणी देऊ शकत नाहीत। ही त्यांचे पहिलं अपयश आहे। त्याचबरोबर ह्या ठिकाणी कुठेही आरोग्याची सुविधा नाही आणि सगळ्यांना मुंबईला हॉस्पिटलला जावं लागतं। रेल्वेमध्ये, ट्रेनमध्ये चढायला सुद्धा जागा नाही, एवढी अमाप अनप्लॅन डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यामुळे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली, विजेची टंचाई निर्माण झाली आणि रस्ते अपुरे पडू लागले, वाहतूक कोंडी निर्माण झाली, शाळांची व्यवस्था नाही, दवाखान्यांची व्यवस्था नाही। वेगवेगळे जे काही इतर महापालिकांमध्ये अनेक असे प्रकल्प आहेत जे म्हणजे जिमखाने असतील किंवा इतर आरक्षित जमिनी ह्यांनी शिल्लक ठेवल्या नाही। ज्या सिडको विकास आराखड्यामध्ये रेडीमेड प्लॅन बनवून दिला होता, इतर महापालिकांना तशी सुविधा मिळाली नव्हती, परंतु ह्या महापालिकेला एका प्लॅनिंग ऑथॉरिटीने प्लॅन बनवून दिला होता, पण तोही प्लॅन इम्प्लिमेंटेशन करताना मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली आणि त्याच्यावर यांना 5 वर्षात कंट्रोल करता आलं नाही। म्हणून सत्ता बदल झाल्याशिवाय वसईच्या लोकांचा सर्वांगीण विकास होणार नाही, नागरी सुविधांवरचा ताण कमी होणार नाही। म्हणून आमचं म्हणणं आता बहुजन विकास। खरं, शिरीष चव्हाण, आपण सांगितलं की का शिवसेनेला निवडून द्यायचं हे शिरीष चव्हाण सांगतायत। दत्ता नर, मी आपल्याकडे येतो। कधी काळी फार मोठा जनाधार वसई विरारच्या आसपासच्या परिसरामध्ये तुमच्या पक्षाला होता, आताही तुम्ही आघाडी करून या निवडणुकीला सामोरं जातायत। सत्ताधारी बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे, का तुम्हाला निवडून द्यायचं या निवडणुकीत? लोकांच्या समोर जाताना काय सांगाल लोकांना? आत्तापर्यंत परंपरा आहे काँग्रेसची की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढवल्या, परंतु इथे गेली 20 वर्ष बहुजन विकास आघाडीला काँग्रेस पक्षाने साथ दिली आणि जो काही आता अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं की पूर्ण डेव्हलपमेंट झालं नाही, डेव्हलपमेंट जरूर झालं आहे, पण लोकांना समाधानकारक डेव्हलपमेंट झाले नाही आहे सर्व बाबतीत। परंतु त्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा काँग्रेस सरकारचं आणि काँग्रेस शासनाचं जी त्यांना साथ होती आणि त्याच्यामुळे ही डेव्हलपमेंट दिसते आहे, ही नुसत्या बहुजन विकासची डेव्हलपमेंट नाही। अच्छा, म्हणजे काँग्रेसचं श्रेय याच्यामध्ये असं तुम्ही म्हणताय। भाजपचे केदारनाथ म्हात्रे आपल्याबरोबर आहेत। म्हात्रे साहेब, राज्यात आणि केंद्रात आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांना काय सांगताय, का तुम्हाला निवडून द्यायचं, सत्ताधाऱ्यांना का नको? बघा, मुंबई महानगरपालिकेलगत असलेला वसई तालुका हा महत्त्वाचा भाग आणि या भागाचा सुनियोजित विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सिडको प्राधिकरण नेमलं, अशासाठी की व्यवस्थित प्लॅनिंग करून सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीनं एक शहर ह्या इकडे निर्माण व्हावं। ह्या इकडची जी भौगोलिक परिस्थिती आहे, ऐतिहासिक परिस्थिती आहे, वसईचं वसईपण आहे, वसईचं हरित क्रांतीचं जे भूमिका आहे, वसईकरांनी दिलेली ही देणगी आहे, ही सर्व टिकून त्या पद्धतीनं शहराचा विकास व्हावा। झालं काय की ह्या इथं अनेक ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये त्यावेळच्या असलेल्या 4 नगरपालिका ह्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता होती, परंतु
असं असताना जे सिडकोने दोनदा तीनदा हे जे आपले आराखडे प्रदर्शित केले आणि जी कामं चालू राहिले सिडकोच्या माध्यमातून, ह्या इथं कुठेही अनधिकृत कामांना आवर घातला गेला नाही. लोकांना ज्या सुविधा पाहिजे होत्या, म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणणं ही सिडकोचीच जबाबदारी होती. परंतु ह्यांच्या ताब्यामध्ये बहुजन विकास ताब्यामध्ये 4 नगरपालिका होत्या. त्यांनी पाण्याची जबाबदारी स्वतः घेतली. सिडको खरं म्हणजे ह्या इथं कामण नदीवरील देवकोंडी डॅम आणि आपला तिवरी राजावली इथे सोंडेच्या पाण्याची योजना ही सिडको करणार होती. सोंडेच्या पाण्याचं तर संपूर्ण प्लॅन तयार होतं, बजेट तयार होतं आणि ते कामही त्यांना सुरू करायचं होतं. परंतु बहुजन विकास आघाडीने खोडा घातला आणि ती योजना आम्ही करू असं सांगितलं. आणि म्हणजे मात्र साहेब, तुम्ही तेच आरोप करतायत, शिवसेना भाजपचे तेच आरोप आहेत. आपण उत्तर घेऊयात. आमदार क्षितिज ठाकूर हे सगळे जे आरोप करतायत बहुजन विकास आघाडीवरती, तरी का सतत लोक तुम्हाला निवडून देत आहेत? काय उत्तर आहे या आरोपांचं? पहिला तर आभार मानेल काकांचं. काकांनी सांगितलं की सिडको हे पाण्याची स्कीम करणार होती. काका एक जागा दाखवायची जी सिडकोने एक्वायर केली. शासकीय आरक्षण जेवढे महापालिका आत्ता, त्या टायमाला नगरपालिका, सिडकोची रिस्पॉन्सिबिलिटी होती गव्हर्नमेंटचे जेवढे रिझर्वेशन ते आरक्षण ताब्यात घ्यायचे. एक जागा दाखवायची जी सिडकोने ताब्यात घेतली. दुसरं काका तुम्ही बोलले की महापालिका आत्ता झालाय पण नगरपालिका तेव्हाची, त्यांनी सांगितलं की आम्ही स्कीम घेऊ. एक तर मान्य केलं की पाण्याची सोय सोडण्यासाठी आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नगरपालिका असताना सुद्धा, त्याबद्दल मी खास करून आभार मानेल. 96 कोटी जेव्हा नगरपालिका 4 आणि बाकी ग्रामपंचायती जेव्हा होते, 96 कोटी नगरपालिकेकडे पैसा नव्हता म्हणून अजितदादा पवार त्या टायमाचे मंत्री ह्यांना विनंती करून MMRDAच्या माध्यमातून भरून घेतले. ती स्कीम MMRDA करेल असं निश्चित झालेलं, कारण की नगरपालिकाकडे पैसेच नव्हते. बरोबर, ती स्कीम MMRDAने रखडवून टाकली. ही एक. तुम्ही सांगा MMRDAने भरायला लावले नव्हते. वास्तविक त्या काळामध्ये सिडकोने प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. नगरपालिका 4 नगरपालिकांच्यावर कर्ज मंजुरी झाली होती की नगरपालिकेने ते कर्ज उभं करायचं नाही. पण त्याच्यात सुद्धा शिवशाहीच्या शासनाने क नगरपालिकांच्या धर्तीवर 5 किलोमीटर क वर्ग नगरपालिका, 8 किलोमीटर ब वर्ग नगरपालिका आणि 10 किलोमीटर अ वर्ग नगरपालिका, याच्यापेक्षा लांबीने जर पाणी आणावं लागलं त्या नगरपालिकांना तर त्याचा खर्च सगळा राज्य शासनाने करायचा आहे. आणि त्या धर्तीवर नंतर नगरपालिकांचं कर्ज माफ झालं. ह्यांनी कुठे MMRDAने पैसे दिले नाही. नेमकी काय परिस्थिती आपण सांगा? पाणी टंचाईच्या संदर्भात, अतिक्रमणाच्या संदर्भात, भूखंड ताब्यात घेण्याच्या संदर्भात काय परिस्थिती? सेना भाजपचं सरकार नव्हतं, 95 अजितदादा मंत्री होते. त्यांनी 96 कोटी हे MMRDAच्या माध्यमातून भरायला लावलेले. ती स्कीम रखडलेली आहे. ती स्कीम सुद्धा आम्ही मागितलेली आहे. दुसरी गोष्ट मी प्रश्न विचारतो, 25 वर्षाआधी वडील निवडून आले माननीय हितेंद्र ठाकूर, तेव्हा किती MLD पाणी होतं? 3 MLD, 30 लाख लिटर प्रतिदिन. आज किती आहे सांगा तुम्ही? पाणी वाढलं पण प्यायला रोज लोकांना रोज पाणी मिळत नाही. 16.5 कोटी. तेव्हा लोकसंख्या काय होती, आज लोकसंख्या काय? हाही मुद्दा. पाण्याचं प्रमाण वाढलं पण त्यावेळेला लोकांना 2 टाइम पाणी मिळत होतं. आज लोकांना दिवसातून 2 दिवसातून एकदाही पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. 16.5 कोटी लिटर प्रतिदिन, 30 लाख लिटरहून 16.5 कोटी लिटर प्रतिदिन पाणी आज मिळतं, हे मान्य करतात. पाण्याची सोय केली नाही, पाण्याची सोय केली नाही. माझा लोकसंख्या वाढली ना की जे आपल्या तालुक्यातल्या योजना होता, तालुक्यातल्या योजना होता त्या राबवायच्या टाकून जे पालघर तालुक्यातलं जे पाणी आहे ते आपण इथं आणलं. ह्या योजना जर राबवल्या असत्या तर आज ही पाणी टंचाई झाली नसती. आपल्या स्थानिक योजना या बहुजन विकास आघाडीने मुद्दाम डावळल्या, त्याच्या संदर्भामध्ये काय केलं नाही. 4 योजनेची नावं सांगा. सोंडीच्या पाण्याची योजना आणि देवकोंडी धरण याच्या संदर्भामध्ये काहीच केलं नाही. 52 MLDची देवकोंडी धरण योजना होती. आता 135 MLDची स्कीम चालू आहे. गेल्या गुढीपाडवामध्ये उद्घाटन झालेलं, येत्या 2 महिन्यामध्ये ती स्कीम पूर्ण होते. हे आपण विधानसभेच्या निवडणुकीत 2 महिन्यांनी येणार. तेव्हा 8 महिने बोललेले. 24 तास तेव्हा आता 24 तास तेव्हा खासदारकीची निवडणूक. मला असं वाटतं एकेका मुद्द्याचं ठामपणे उत्तर देऊन आपण ते संपवूयात. क्षितिज, पाण्याच्या संदर्भामध्ये आपण बोललात, अतिक्रमण असेल किंवा बाकीच्या इतर ज्या समस्या चव्हाणांनी मांडल्या, ती म्हणजे ट्रॅफिक जॅमची समस्या असेल, महापालिका याच्यासाठी नेमकं महापालिकेने काय केलं? बहुमजली पार्किंग उभारली का? काही इतर केलं का? पाणीचं उत्तर देऊ. पाण्याचं उत्तर आपण नक्की द्या. पाण्याचं उत्तर आधी आपण घेऊ. पहिली स्कीम
येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. त्याचे फायली कुठे अडकलेल्या आहे, म्हणजे पाणीच्या टाकीचं काम झालेलं आहे, फिल्ट्रेशन प्लांटचं काम झालेलं आहे. अडकलं कुठे आहे, पाईपलाईन, हायवे अथॉरिटी आणि फॉरेस्ट. त्याची प्रोसिजर आपण ऑलरेडी पाठपुरावा चालू झालेला आहे. येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये ती पाईपलाईनचं जी अडचण आहे, फॉरेस्ट आणि हायवे अथॉरिटी 2 ठिकाणी अडकलेली आहे, हे क्लिअर होते, ते पाणी मिळेल. 3 नदींवर 22 बंधारे बांधणं, 100 MLD ह्याच्यातून आपल्याला पाणी पुरवठा मिळेल. 2-3 महानगरपालिका सोडले महाराष्ट्रातले, तर आपली महानगरपालिका जिच्या मालकीचं धरण होणार हे तुम्हाला पण माहिती आहे. 150 कोटीचा एक रकमी चेक देहरच्या भरला हे तुम्हाला माहिती आहे. एडिशनल 17 कोटी आपण भरले देहरच्यासाठी हे तुम्हाला माहिती आहे. सुसरीसाठी किती पैसे भरले हे तुम्ही बोलतात का मी बोलू. लहान सहान धरणं, कोलसापाडा वगैरे, टिवरी, राजुलीचे जे आहे त्यासाठी आपण सर्वेसाठी पैसे भरलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या 35-40 वर्षामध्ये किती लोकसंख्या वाढली हे बोलले. लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढणे माझ्या हातात आहे. भारतीय असेल कोणीही वसई तालुक्यामध्ये येऊन राहू शकतो. गुजरातींना मुंबईतून काढा बोलतात हे, उत्तर भारतीयांना महाराष्ट्रातून काढा बोलतात हे. एक निवडणुकीमध्ये तुम्ही केलेल्या विकासावर वेगळा मुद्दा आणतो. ठामपणे उत्तर दिलेलं आहे. दरवेळेला पाण्याच्यासाठी शेवटची बोला, चव्हाण साहेब, निवडणूक बोला. अशा प्रकारची आश्वासनं दिली जातात, दरवेळेला दिली जातात. आताही सांगतात 2 महिन्यात पाणी देऊ. काय पावसाचं पाणी पडल्यावर पावसाळा मिळणार आहे का? यांच्याकडे ही महानगरपालिकेला पैसा आहे का? थांबायचे तुम्ही. निवडणुकीच्या धर्तीवर विकासावर बोलण्याची चर्चा आहे. यांनी आता सांगितले सगळं काय आम्हाला मान्य आहे की ते एवढे पैसे भरले महापालिकेकडे. मी म्हणतो मान्य आहे, महापालिकेकडे मान्य पैसे आहे, भरले, मान्य पण आहे. महापालिकेचे पैसे भरले काय मेहरबानी केली नाही. आम्ही पण अजिबात नाही. त्या ठरावाला आमचं पण अनुमोदन आहे. आमचं म्हणणं एक आहे, 2007 साली सूर्याच्या पूर्ण 200 MLDची स्कीम पूर्ण होणार होती. 365 कोटी रुपयाची स्कीम पूर्ण होणार होती. आज 2017 साल उजाडलं तरी ते स्कीम पूर्ण होत नाही. याला कोण जबाबदार आहे? MMRDA आहे. 2015 MMRDA जबाबदार. MMRDA कडे तुम्ही प्रस्ताव हे पाहू आता शकतात, मागणी दुसऱ्यावर केलेली आहे. यांनी मगाशी 96 कोटी प्लस इंटरेस्ट. अनधिकृत बांधकाम आम्ही थांबू शकत चव्हाण साहेब, नाही. त्यांनी सांगितलं MMRDA जबाबदार आहे. राज्यामध्ये तुमची नाही, सत्ता आहे आता सध्या. आणि MMRDA ला आम्ही त्याला सांगितलंय काँग्रेस जबाबदार असेल. 96 कोटी प्लस इंटरेस्ट. महापालिका भरेल ती आमच्या ताब्यात द्या. 2 वर्षामध्ये आम्ही ती स्कीम पण घेतो. 185 MLD आम्ही मागणी केलेली आहे. पाण्याच्या मुद्द्यावरती वसई विरारची चर्चा कशी पेटली ते आपण बघतोय. लोकांना बोलायचंय, इथं असलेल्या कार्यकर्त्यांना देखील बोलायचंय. एका ब्रेक नंतर मी या कार्यकर्त्यांकडे जाणार आहे. वसई विरार मधल्या आणखी समस्यांबद्दल आपण चर्चा करूया. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतूयात. पाहत राहा 24 तास. पालिकेच्या रणसंग्राममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण वसई विरारमध्ये आहोत. वसई विरार मधल्या या कार्यक्रमात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटलेला आपण बघितला आणि आता इथं वेगवेगळे मुद्दे सगळे उपस्थित होत आहेत. कार्यकर्त्यांना बोलायचं, आपण थेट जाऊयात. पुन्हा 5 वर्ष विरोधी पक्ष नसतो, इलेक्शनलाच बाहेर पडून येते. याचं रहस्य काय आहे? फक्त इलेक्शनलाच बाहेर जाते लोक. 5 वर्ष दिसत नाही पूर्ण 5 वर्ष. 5 वर्ष दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात मुंबईमध्ये एवढे वर्ष झाले सत्ता आहे, तर तिथं काय गटर तुंबले, पाणी नाही तिकडं, आणि इथं पाण्यासाठी बोंबला मारतात, पाणी द्या पाणी द्या. तिथं त्यांची सत्ता असून तिथं पाणी भेटत नाही लोकांना. मुंबईमध्ये पाणी नाही असं ते म्हणतात. अगदी थोडक्यात आणि छोटा प्रश्न. माझा आमदार साहेबांना प्रश्न आहे. त्यांनी आता सांगितलं की जर लोकसंख्या वाढत असेल तर आम्ही काय करू. पण जी अनधिकृत बांधकामं होत आहेत आणि आधी जी बांधकामं तोडली गेली ती आता इलेक्शन काळामध्ये चालू आहेत. आम्ही ते पुराव्यासकट दाखवू शकतो. त्याच्यावरती ते कारवाई काय करणार, आणि ते त्यांच्याच कार्यकर्त्यांची अनधिकृत बांधकाम आहेत. त्यांनी ते आश्वासन द्यावं. इकडे महापौर साहेब पण आहेत, त्यांना विचारावं. आमदारांपासूनच आपण ते सुरुवात करू. आमदार साहेब, अनधिकृत बांधकामं तुमच्या कार्यकर्त्यांचीच आहेत, ती का नाही तोडली, का कारवाई केली नाही असं म्हणतात. हे कार्यकर्त्याचं बोलतात आहेत. यांच्या उमेदवाराचं 7/12 नाव आणि फॉर्जरीचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे गाडीत पडलेले आहेत. मागवू का हो. माझी एक विनंती, शिटी तुम्ही वाजू नका, टाळ्या वाजवा. आवाज आपल्याला ऐकता येणार नाही. ह्यांची लाचारी आम्हाला कळते. ते मीरा भाईंदरचं काहीतरी प्रकरण वगैरे आहे, त्याच्यामधून ब्लॅकमेल होतात. यांचे सोडा हो. अनेक लोक आहेत. मला माहिती आहे तुमची लाचारी आहे. तिकडे ते कोण ब्लॅकमेल करते आणि काय करते हे सगळ्या शिवसैनिकांना माहिती आहे. नाही कोणी काय तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, हे कुठले शिवसैनिक हे माहिती नाही. आम्हाला कोणी ब्लॅकमेल करू शकत नाही. चव्हाण साहेब, अनधिकृत बांधकाम, आम्हाला कोण अनधिकृत चव्हाण बांधकामाचं साहेब याचं उत्तर द्या. आपण अनधिकृत बांधकामाचं मी उत्तर देतो ना. द्या बोला.
सिडकोनी जागा एक्वायर केली नाही, शासकीय जमिनीमध्ये अनधिकृत बांधकाम सिडकोची रिस्पॉन्सिबिलिटी होती, त्यांनी तोडलं पाहिजे होतं. 4 वर्ष आधी आम्ही मोहीम घेतलेली, तेव्हा ह्यांचे नेते आलेले, हे पण होते सोबत, महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन अनधिकृत बांधकाम तोडू नका. जुन्या लोकांची जी रहिवासी आहेत 25 वर्षापासून जे चाळीमध्ये राहतात अजिबात तुटले नाही पाहिजे. नवीन जे आहेत ते तोडले, हे हफ्ता वसुली करतात ह्यांचे कार्यकर्ते, ह्यांचे उमेदवार. तुमच्या कार्यकर्त्यांचं बांधकाम महानगरपालिकेची सत्ता असताना हे तोडू शकत नाही, मग ह्यांच्या हातामध्ये महानगरपालिका कशाला? आम्ही सेटलमेंट करतो ठीक आहे, पण मग तुम्ही ते तोडू शकत नाही, मग तुमच्या हातात सत्ता असून फायदाच काय? सेटलमेंट करतो. 250 बिल्डिंगच्या पेक्षा जास्ती महापालिकांनी अनधिकृत बांधकाम तोडले. भारतातली 1 नंबरची मोहीम. नवीन परत तोडू आपण, टाइम नाही लागत तोडायला. तोडली हे तर मान्य केलं यांनी, तोडली हे तर मान्य केलं यांनी, तोडली हे तर मान्य केलं यांनी. तुमचे नेते मला असं वाटतं तुमचे नेते मान्य केलं तोडली हे तर मान्य केलं यांनी. अनधिकृत तुमचे नेतेवर बसलेत मंचावर. अनधिकृत बांधकाम जर ती एवढ्या पटीत होत आहेत की किरकोळ 1-2 बांधकामं तोडायची, कुठेतरी शोशा करायचा, एखादं पिलर उभा असेल, ज्या बिल्डरने अधिकाऱ्यांशी सेटलमेंट झालं नसेल किंवा काही हे असेल, त्यांना तिथे हे सेटलमेंट काय नेमकं प्रकरण आहे? आम्ही सेटलमेंट अधिकारी सेटलमेंट करतात ठीक आहे, वसई विरारकरांच्या वतीने विचारतो हे सेटलमेंट प्रकरण काय आहे? मी तुम्हाला विचारतो आमदार साहेब, हे असं होतं का? नर साहेब तुम्ही बोला, सेटलमेंट काय म्हणजे काय? कार्यकर्ते म्हणतायत, नेते म्हणतायत अनधिकृत बांधकाम तोडणं हे काय विरोधी पक्षाचं कर्तव्य? ते सत्ताधाऱ्यांचं काम आहे. तोडणं हे विरोधी पक्षाचं काम नाही. नेते बोलतात प्रशासनाचं काम आहे. मला वाटतं नरसाहेब आपण बोला. सत्ताधाऱ्यांचा असायला पाहिजे, प्रशासनाकडनं ते काम करून देणार होतं. अंकुश विरोधकांचा असला पाहिजे. आहेच ना, आहेच म्हणून जे काय आज विकास झालाय तो सुद्धा विरोधकांचं काम अनधिकृत बांधकाम तोडणं हे नाही. विरोधकांच्या नरसाहेब हा वाद असा सुरू होईल, पण आपण बोला हे सेटलमेंट काय आहे? म्हणजे इथं भ्रष्टाचार आहे का महापालिकेत? अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे का? याच्यावर एकच उपाय, मात्र साहेब आपण एकेकाकडे आपण येऊयात. बोला. याच्यावर एकच उपाय, ड वर्गाची क वर्ग ही महापालिका झालेली आहे, त्यामुळे IAS दर्जाचा अधिकारी या महापालिकेत आणला पाहिजे आणि आमच्या सत्ता आमची आहे आता, त्यामुळे निश्चितच आम्ही IAS दर्जाचा ऑफिसर या ठिकाणी आणू. हे शिवसेनेचं निवडणुकीचं आश्वासन समजायचं का? आणि शिस्त आणि स्वच्छ कारभार करून दाखवू. हे शिवसेनेचं निवडणुकीचं आश्वासन समजायचं. जरूर. त्यांनी एक असा आरोप झाला इथे की 5 वर्ष इथं विरोधक दिसत नाही आणि हे सेटलमेंट हे काय? वेळोवेळी मोर्चे काढलेले आहेत. आम्ही सभागृहामध्ये पक्षाने आंदोलन शिवसेनेची भूमिका शिवसेनेची भूमिका झाली. काँग्रेसकडे आपण जाऊया. काय उत्तर झाले? मात्र साहेब मी येतो आपल्याकडे. मात्र साहेब जनता ऐकते, खूप प्रश्न आणखी आपल्याला अनेक प्रश्न घ्यायचे. बोला. माझा थेट आरोप आमदार क्षितिज ठाकूरने आता जे सांगितलं की 250 बिल्डिंग तोडल्या किंवा इतर, पण इकडचे आम्ही जनता आणि कोण समाधानी नाही आहेत, कारण बकाल वस्ती होत चालली आहे, या शहराचं रूप बदलत चाललंय, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं म्हणजे सगळ्या जनतेची मागणी आहे. 100% मी एग्री करतो. आणि दुसरी गोष्ट, 100% मी एग्री करतो. आमदार साहेबांनी सांगितलं की MMRDला दोष दिला. मी तर असं म्हणेन, काँग्रेसची सत्ता असताना पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना किंवा त्याच्यानंतर अशोक चव्हाण असताना, ह्यावेळी दोघांनी सुद्धा म्हणजे MMRDच्या माध्यमातून जे मागितलं ते वसई विरारसाठी दिलं. आणि म्हणून या डेव्हलपमेंट पाण्याची असू देत किंवा रस्त्याची असू देत, आज जे हायवेवरून येणारे रस्ते आहेत हे MMRDच्या फंडातून बनवलेले आहेत, त्यामुळे ते क्रेडिट नुसतं कोण एकटा घेऊ शकत नाही. चव्हाण साहेब हे खरं आहे का? MMRDने दिलेले पैसे आहेत काय? हो, तिन्ही शहरांना जोडणारे जे रस्ते आहेत हायवेवर ना, हे MMRD आता करते आणि MMRDच त्याच्यासाठी पैसे टाकते. ते सुद्धा करून घेताना यांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते वेळेत न केल्यामुळे ते लांबलेत. आज लोकांना त्याचीही वाहतूक कोंडीची त्रास सहन करावा लागतो, जसं गोखीरा आणि या भागामध्ये आहे.
ज्याच्या म्हणजे अतिक्रमण किंवा काही झालेलं आहे ते हटवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, पण महापालिका ते स्वीकारत नाही आणि म्हणून आज बऱ्याच नालासोपारासारख्या ठिकाणी अजून तो रस्ता पुरा होऊ शकत नाही. हे जबाबदारी महापालिकेचीच आहे. आणि आमदार क्षितिज ठाकूर आणि साहेब हे म्हणतात, आमच्यावर आरोप करतात की विरोधक फक्त निवडणुकीला दिसतात. आम्ही सभागृहामध्ये 5 वर्ष होतो, 2 महापौर झाले, दोन्ही महापौरांच्या काळात अनधिकृत बांधकामावर एक दिवस स्वतंत्र चर्चा करायला लावली आणि महापौरांनी आणि प्रशासनाला आदेश दिले की अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, पण कारवाई शून्य. अशाच प्रकार दरवेळेला होतोय. म्हणून आता तुम्ही सांगताय IAS अधिकारी आणणार, कदाचित ती कारवाई होईल असं आपण म्हणूया. सत्ता बदल हा एकमेव पर्याय. असं आपण म्हणूया. ठीक आहे, तुम्ही आवाहन करताय की सत्ता बदल. अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत, अनेक आरोप होत आहेत. या सगळ्याची उत्तरं आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडून आपण घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पालिकेच्या रणसंग्राममध्ये पुन्हा आपण वसई विरारच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करूयात. पाहत राहा झी 24 तास. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा स्वागत पालिकेच्या रणसंग्राममध्ये. आज वसई विरारमध्ये आपण सर्वसामान्य जनता आणि राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाही त्यांचे प्रश्न उपस्थित करायचे आहेत. अगदी थोडक्यात आणि थेट प्रश्न कोणाला आहेत? आता अनधिकृत कामाबद्दल बोलले, पण आमचे हे सगळे बाहेरून राहायला आले त्यांच्याबद्दल सगळं चाललंय. पण आमच्यासारखे भूमिपुत्र जे आहेत, जे शेती करतात, त्यांना 4 खोल्या बांधायचे असल्याशिवाय काय आता शेती परवडत नाही. 4 खोल्या बांधायचे आहेत तर ते लगेच अनधिकृत ठरवलं जातं का त्याचा डेव्हलपमेंट चार्ज भरा, अमुक करा. मग तो भूमिपुत्र तिथेच संपला. तर त्यांच्यासाठी काय सोय केली बाबा? त्याला शेतीमध्ये नाही तर या 4 खोल्याच्या भाड्यामध्ये तरी काहीतरी पोट भरता येईल असं काय? हा खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे काका, कारण प्रखर विरोध महाराष्ट्रानं बघितलाय महापालिकेत सहभागी होताना या सगळ्या गावकऱ्यांचा. पाणी आणतो, व्यवस्थित मिळतो. चुलना गावात बोलतो, चुलना गावात भरपूर पाऊस येतो, पाणी येतो आणि तो वाया पण भरत जातो. तर पाण्याबाबतीत एवढं काय बोलण्याचं काही गरज नाही. पाण्याबद्दल एवढं बोलण्याची गरज नाही असं तुम्ही म्हणता. ठीक आहे, थेट आणि थोडक्यात पाणीबद्दलच बोलायचंय. हे विरुद्ध पक्ष आहेत ना, 5 वर्षाला एकदाच त्यांचा चेहरा दिसतो, नुसतं 10 वर्ष, आणि त्यानंतर यांचा काही चेहरा आम्हाला दिसता येत नाही. आघाडी प्रमुख आहेत ना आमचा, हे कधी पण आम्ही कुठे पण कधी फोन करू, मिस कॉल द्या. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून बोलताय का? नाही नाही, सवालच नाहीये. आम्ही वसईत, आम्हाला 33 वर्ष झालं. आज इकडे आलेले ना आम्ही, तर हंडा घेऊन माणिकपूरला जात होते. आप्पा आले ना आमचे देवासारखे, तर आम्ही काय सुख भोगतोय ते आम्हालाच माहित आहे. हरकत नाही. आपण पाण्याच्या मुद्द्यावर इलेक्शन विरोधी पक्ष हे करतायत की आम्हाला हे द्या. मी त्यांना एकच प्रश्न विचारीन की वसईमध्ये पाणी कुठून येतं हे तरी पूर्ण त्यांना माहिती आहे का? आणि आमच्या भागामध्ये पाणी व्यवस्थित दोन्ही वेळात, एक महिला म्हणून सगळ्यात जास्त महिलांना पाण्याची गरज असते, तर आमच्या इथे भरपूर पाणी दोन्ही वेळा येतं. पूर्ण आमच्या एरियामध्ये आम्हाला काहीही पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पाण्याची अडचण नाही असं विशेष जास्तीत जास्त सांगतायत. मग हे भाजपचे कार्यकर्ते, त्यांनाही बोलायचं होतं. आपण त्यांच्याकडे जाऊयात. उभं राहून साहेब, म्हणजे कॅमेऱ्यात आपण याल. हर चुनाव पर पानी का मुद्दे पर चर्चा हो रहा है और बहुजन विकास आघाड़ी लोकसभा चुनाव होने दो, विधानसभा का होने दो, नगर पालिका का चुनाव होने दो, आश्वासन देते हैं 2 महीने में पानी आता है करके. पानी का विषय, अनधिकृत बांधकाम का विषय है, लेकिन इनका व्यवसाय क्या है? बिल्डिंग बांधने का तो धंधा है सबका. तो इधर इनका माल बिकना मांगता है. रोड नहीं, गटर नहीं, पानी नहीं. आपको मालूम नहीं, आप जनता का बीच में जाओ. तुम्ही स्वतः उम्मीदवार आहात. उम्मीदवार है. इनका क्षेत्र में जाइए, नालासोपारा में संतोष भवन जैसा जगह मुंबई के अंदर मैंने नहीं देखा है. इतना हालत खराब है उधर. पब्लिक कैसे रहते आप जाके आप डायरेक्ट लाइव आप दिखा सकते हैं. अच्छा, तुम्ही राजकारणात आहात, निवडणुकीला. तुमचा व्यवसाय काय आहे नेमकं ते कळेल? मेरा ॲडव्हर्टाइजमेंट का व्यवसाय. कसला? फोटोग्राफी. अच्छा, फोटोग्राफीचा व्यवसाय. हरकत नाही. तो आपण इथं असं दुहेरी चित्र आपण इथं बघतोय की लोक म्हणतात नाही पाण्याचा प्रश्न अजिबात नाहीये, बाकी इतर सगळ्या गोष्टी नाहीत. विरोधी पक्षांना हा खरं तर मोठा प्रश्न आहे की मग आपण सतत आरोप करता की हे लोक काम करत नाही, मग सतत सत्तेवरती हे लोक काय येत आहेत? चव्हाण साहेब, आता सत्तेवर येण्याची कारणं अनेक आहेत. त्यांनी त्यांची जी काही पार्श्वभूमी आहे त्याचा योग्य उपयोग त्यांनी करून घेतला आणि त्यामुळे म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण त्यांना चांगलं जमलेलं आहे, म्हणूनच निवडणुका जिंकतायत. परंतु ह्या निवडणुकीमध्ये निश्चित त्यांना शिवसैनिकांनी सळो का पळो करून सोडलेला आहे, युतीच्या कार्यकर्त्यांनी सळो का पळो करून सोडलाय. आणि म्हणून
जवळजवळ 4 उमेदवारांना दबाव आणून बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. जर यांच्या विकासाचा एवढा मोठा दावा आहे तर हे निवडणुकीला सामोरे का जात आहे? प्रवीणा ठाकूर सारख्या महापालिकेच्या उमेदवार, त्यांच्या विरोधात असलेली एक महिला, पण तुमची सत्ता आहे राज्यात, तुम्ही काही केलं का नाही? जर दबाव आणला होता यांनी तर तुम्ही का नाही केलं काही? तुमची राज्यामध्ये सत्ता आहे. ती बिचारीला दबावाच्या पोटी ती स्वतःहून घाबरून माघार घेतली, कारण एकाच एक उमेदवार होता म्हणून. जर तिथे दुसरा भाजप, मला वाटतं आता अशी बातमी भाजपच्या एका उमेदवारानं माघार घेतली आहे. म्हात्रे साहेब, काही दबाव होता का? ते आरोप करतायत, काही दबाव होता का तुमच्या उमेदवारावर? नक्कीच असं दबावाशिवाय असल्या गोष्टी होत नाही. आणि हे तंत्र तुमची राज्यामध्ये सत्ता आहे, तुमची राज्यामध्ये सत्ता आहे, तुम्ही काही राज्यात तुमची सत्ता आहे, गृह विभाग तुमच्या पक्षाकडे, काही करणार नाही का तुम्ही? आणि निवडणुकीच्या द्वारे या गोष्टीचं जनतेचं सर्व प्रबोधन करताय. मगाशी ते कार्यकर्ते बहुजन विकासाचं पाणी भरपूर मिळत आहे, तुम्ही जाऊन बघा. तिकडे संतोष भवन आहे, सातिवली आहे, जी काही चाळी सिस्टीमचे घर आहेत, डोळबेडीचे घर आहेत, त्यांचा एक एक ड्रमसाठी महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे, कारण त्यांना वनवन करावी लागते. आणि आता जेव्हा त्यांचे नगरसेवक तिथे जातात ते 5 वर्षानंतर पुन्हा दिसतात, त्यांना आता मतदार सळो करून सोडतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे परिवर्तन होऊन भाजप हरकत नाही, निवडणूक आता जवळच आहे, आपण आमदारांकडून उत्तर घेऊयात. आमदार साहेब ते म्हणतात दबाव टाकला, ज्या उमेदवारांनी ज्या 4 जागा ज्या बिनविरोध झाल्या त्यावर दबाव टाकला, पण काही करणार नाही, आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर मागू असं म्हणतात. सत्ता यांची आहे, केसेस टाका, एखादी कंप्लेंट तर टाकायला पाहिजे होती. आता कशाला टीव्हीच्या समोर बोंबलतात ते मला समजलं नाही. दुसरं, मुंबई महापालिकेचा पॅटर्न इकडे तुम्ही डिस्क्राईब करू नका. सत्यात पैसा ना पैशात सत्या, तर मुंबईचा पॅटर्न शिवसेनेक ती पॅटर्न सांगतात नाही, तो पॅटर्न इकडे चालत नाही. सुशिक्षित जनता आहे वसई तालुक्याची, पैशावर विकली जात नाही. सुशिक्षित लोक आहेत. तुमचं हे म्हणणं की वसईची तालुका पैशावर विकते? या निवडणुकीत वसईची जनता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आणि यांना घरी बसवणार, हे सत्य. 25 वर्षापासून विकासाच्या मुद्द्यावर मतदान करते आहे. हे बोलतात वसईची तालुका पैशावर मतदान करते. तुम्हाला वाटते? तुम्ही सांगतात की वसईची जनता बिकाऊ आहे. वसईची जनता पिकाऊ पैसे कोणाला दिले? मग पैसे कोणाला दिले? भेटले कोणी आणि मतदान कसं केलं? मतं जिंकण्यासाठी जे विरोधकांना मिळणारी मतं आणि त्याच्यामध्ये जिंकण्यासाठी लागणारं गणित एवढं जुळवण्यासाठी जे लोक काठावर असतात त्यांची मतं विकत घेणं हेच राजकारणाचं समीकरण आहे. हे यांनी काय वेगळं सांगायची गरज नाही. महत्वाचा मुद्दा आहे. 88 उमेदवार वसई मतदारसंघ, विरार मतदारसंघ दोन्ही 50% पेक्षा जास्ती मतांनी निवडून आलेले आहेत. काट्यावरची 5% मत असतात. आमदार रितेंद्र ठाकूर 50% जास्त मतांनी निवडून आले आहेत. मी 50% जास्त मतांनी निवडून आलाय. हे पैशाने होऊ शकत नाही. या भागामध्ये महत्वाचा मुद्दा आपल्याला चर्चेकरता घ्यायचा आहे आणि तो म्हणजे इथं मुद्दा उपस्थित झाला होता की स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामांचं काय? कारण बाहेरून आलेली जनता जशी इथं आहे, देशभरातून आलेले लोक जसे इथं आहेत, तसे इथले स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांची फार मोठी समस्या आहे. तिचं उत्तर आपण घेऊयात. एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा अशी सुरू राहील. पाहत राहा झी 24 तास. पालिकेच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. वसई विरारमध्ये आहोत आपण. इथले सर्वपक्षीय नेते आहेत, पण खरं तर जनआंदोलन समिती जी बहुजन विकास आघाडीची खरी विरोधक आहे त्यांच्या मिलिंद खानोलकरांना अनेकदा बोलवलं, विवेक पंडितांशी अनेकदा संपर्क केला, पण ते जनतेच्या करता प्रश्नांना उत्तर देण्याकरता किंवा त्यांची बाजू मांडण्याकरता आले नाही. याचं मोठं दुःख आहे. हरकत नाही, पण ब्रेकला जाण्यापूर्वीचा जो मुद्दा होता, आमदार ठाकूर मी आपल्याकडे येतो. गरजेपोटी केलेली जी बांधकामं आहेत स्थानिक भूमिपुत्रांनी, त्याचं काय? त्यांच्या डोक्यावरती अनधिकृत बांधकाम करणारे असा शिक्का बसतोय, हे चुकीचं आहे असं वाटत नाही का? काय कराल त्यासाठी? स्वतःसाठी बांधलेली घरं, एक घर दाखवायचं अख्ख्या तालुक्यामध्ये, ज्याला महापालिकांनी हातोडा टच जरी केला. आजोबा बोलले मगाशी, पण ते नियमित होतील का? आपण शासनाकडे मागणी केली आहे. कोळी बांधव जे अख्ख्या किनारपट्टीला राहतात, ही सगळी जुनी 35-40 वर्ष जुनी घरं आहेत, ती सगळी जागापासून घरं त्यांच्या नावावर करायला शासनाकडे मागितलेलं आहे. शासन यांचं आहे. अगदी उत्तर घेऊ. चव्हाण साहेब, काय तुमची सरकार आहे, काय प्रयत्न करायला? हा निवडणुकीतला कळीचा मुद्दा. हो, कळीचा मुद्दा आहे. गेल्या निवडणुकीला तर तो महत्वाचा मुद्दा होता. 53 गावं वगळण्याच्या विषयावरती जे मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर महापालिका आली. त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या गावकऱ्यांनी जनआंदोलनाचे नगरसेवक निवडून दिले, परंतु
जे 53 गावांनंतर 29 गावांचा समावेश हट्टाने पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या शासनाला सांगून त्यावेळेच्या ह्या काँग्रेस शासनाने जबरदस्ती ती गावं पुन्हा महापालिकेत समावेश केली आणि त्याच्यानंतर आता कोर्टात रिट दाखल आहे. वास्तविक तिथे हरित पट्टा आहे, मग हरित पट्टा असताना ती गावं महापालिकेत समावेश करण्याची गरजच काय? जर ती स्थानिक भूमिपुत्रांना शेतकरी म्हणून तिथे जर त्यांना त्यांचा चव्हाण साहेब, सरकार आता आपल्या याच्यासाठी काय कराल? निश्चित हायकोर्टामध्ये राज्य शासन घेऊ आणि मात्र साहेब काय तुमचा पक्ष करेल यासाठी? कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे हा मुद्दा बरोबर आहे आणि याच्यासाठी आम्ही सरकारकडे जोरदार त्याची मागणी करू. परंतु जो स्थानिक भूमिपुत्र आहे, मगाशी सांगितलं स्थानिक भूमिपुत्र हा पाण्याची समस्या आधी दिवसेंदिवस आता मला आठवते 25 ते 30 वर्षापूर्वी पूर्व भागामध्ये 10-15 फूट विहीर खोदली तर भरपूर पाणी लागायचं आणि ते पुरायचं. परंतु आता विहिरी एकदम तळाला गेलेल्या आहेत. 200, 250, 300, कुठे कुठे 700 फूट मारल्याशिवाय पाणी येत नाही. एवढी पाण्याची पाणी पातळी खाली चाललेली आहे आणि ह्याचा सर्वाचा परिणाम इकडचे जे काही शेतीवर अवलंबून असलेले जे लोक होते, शेती त्याच्यामुळे उजाड होत चालले. पूर्वी सांगत होते वसई म्हणजे सुकेळी, त्याच्यानंतर नारळ, हे याच्या सर्व ह्या पिकांवर याचा परिणाम होतोय आणि हरित पट्टा यांच्या धोरणामुळे संपूर्ण उजाड होत आहे. कोणतं धोरण? पाण्याचं जे धोरण आहे, पाण्याचा उपसा होतो प्रचंड. पाणी नसल्यामुळे टँकर लॉक जे आहेत ते उपसा करतात आणि त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. ह्याच्यात महापालिकेचं काय धोरण? आमदारांनी प्रश्न उपस्थित केलाय, भाजपच्या नेत्यांनी कृपया उत्तर द्या. टँकर आमच्या नावाचा नव्हता. टँकर मला असं वाटतं प्रश्न पुढचे स्कीम झाले सर्वसामान्यांना विचारायचे. कोणी इथं मला बोलवलं होतं, त्यांनी ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील थेट अगदी थोडक्यात. आजपर्यंत सत्तेवर आहेत त्यांनी कधी म्हणजे बहुजन विकास पार्टी म्हणजे आपली नगरपालिका यांनी आम्हाला सिनियर सिटीजनसाठी एवढी मदत केलेली आहे आणि ते करतातच आहे. आणि दुसऱ्या पार्टीने मदत कोणाला केले का अजून हे आम्हाला का आठवत नाही. विरोधक चव्हाण साहेब आरोप आहे तुमच्यावरती की तुम्ही काही करत नाही. विरोधक दिसत नाही. अनेक शिवसेना शाखांमधनं सिनियर सिटीजनना ओळखपत्र मिळवून देण्यापासून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक शिबिरं कार्यकर्त्यांनी घेतलेली आहेत आणि अनेक अशा सिनियर सिटीजन असतील, परित्यक्त्या महिला असतील, विधवा महिला असतील आणि अनाथ लोक वारंवार प्रश्न उपस्थित करतात, विरोधक कुठे आहेत? साहेब तुम्ही कमी पडताय का लोकांपर्यंत? योजना राज्य शासनाने सत्तेवर असणारे ते काही खिशातून करत नाहीत. सत्तेवर असणारे नगरपालिकेच्या फंडातूनच मदत करतात आणि त्यात एवढं मोठं हे करायचं काही कारण नाही. आम्ही सत्तेवर आपली सत्ता होती, आपण मग तेव्हा काय केलं ना? काँग्रेस सत्तेत होती. आता ही जी डेव्हलपमेंट वसई विरारची दिसते आहे ती काँग्रेस सरकारच्या काळातच झालेली आहे आणि म्हणून काँग्रेस सरकार यांनी जनतेची जी आता जी वसई विकास सेवा करते आहे ती सेवा काँग्रेस करत होती आणि आमदार क्षितिज ठाकूर आपण उत्तर द्या. मी यांचा आभारी मानेल. हे जे सगळे तुमच्या ऑफिसेसमधून जे निराधार महिला वगैरे असतील जे स्कीमचा लाभ करून देतात ते स्कीम महानगरपालिकामध्ये कोणी आणले ते पण जरा सांगा ना. आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी आहोत. विरोधकामध्ये कोणते तुम्ही आणले? ठरावाला विरोध केला आणि ह्या आभार मानेल. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या स्कीम आहेत त्याच्यासाठी काय वेगळं अजिबात नाही. महिला बाल कल्याणच्या माध्यमातून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये हा वाद सुरू झालाय. पुढचे प्रश्न मला येते. योजना राबवणं हे महापालिकेचं कर्तव्यच आहे. महिला बाल साठी सगळं सायकल्स वगैरे जे काय पाहिजे ॲज ए सिनियर सिटीजन सगळं बहुजन विकास आघाडीनीच केलं आहे. महिलांसाठी जेवढे बेनिफिट आहे ते सगळे आणि हे नेते फक्त सगळे बोलताना इलेक्शन पुरतीच दिसतात. पुन्हा तोच आरोपी काही ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण तेवढंच सांगितलंय. पुढचं काय पण आता होऊन गेलाय. बोलू का मी? दबाव तंत्रावरती यांनी जे बोललेलं आहे चव्हाण साहेबांनी पाण्याशी इतके जुने मुरलेले आहेत लोक. महाराष्ट्रामध्ये आता जे इलेक्शन झाले त्यामध्ये भाजपाने मॅक्झिमम सीट्स घेतल्या तर तिथे पण यांना काय भाजपाने दबाव तंत्र आणलं होतं का यांच्यावरती? माझा प्रश्न आहे यांना. दबाव तुम्ही दबावाचं म्हणताय, मग भाजपच्या आणि शिवसेनेच्या जास्त जागा आणल्या, मग तुम्ही दबाव आणून जागा आणल्या का असं ते विचारतायत. तुम्हाला सवाल आहे भाजपला आणि शिवसेनेला? नाही कसला दबाव? कोणाचा नाही, विधानसभेमध्ये जी तुमची सत्ता आली ती दबाव आणून आली का असा त्यांचा प्रश्न आहे. कोणाच्यावर दबावामुळे येत नाही. भ्रष्टाचारी काँग्रेसने ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला, संपूर्ण देश लुटला,
150 वर्ष काँग्रेसला जे करता आलं नाही ते 70 वर्षात काँग्रेसने केलं. बहुजन विकास पार्टी त्यांचीच रिया आहे, त्यांचंच पिल्लो आहे आणि हेच धंदे या इथं चाललेले आहेत. नाही, आणि म्हणून त्यांचा लोकांनी तो बदल प्रश्न केला होता, मात्र साहेब, आणि तो तुम्हाला बदल की आता तुम्ही वसईची संजय जनता करणार आहे. त्यांनी महापालिकेच्या विषयावर बोलावं. आमदार ठाकूर मला वाटतं त्यांनी मला वाटतं आमदार ठाकूर वेळ माझी संपत आलेली आहे. महापालिकेच्या विषयावर थोडक्यात बोलावं ना. तुम्ही मुद्दा ते समजून सांगतात काय नागरिक आहे. म्हणून त्यांनी काँग्रेसच्या महापालिकेच्या विषयावर बाबतीत मी नाही बोलावं. बोलू शकत पैसे खाण्याच्या, पण बहुजन विकास पार्टीने आज पाव येतो पैसे खाण्याचा काही पण असा कार्यक्रम केलेला नाहीये. हरकत नाही, ठीक आहे. हे खरं तर हे क्षितिज ठाकूरांचं उत्तर हे त्यांनी दिलं. हरकत नाही. आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतोय. म्हात्रे साहेब, किती विश्वास आहे विजयाचा? किती जागा मिळतील भारतीय जनता पक्षाला? भारतीय जनता पार्टीला जवळजवळ 21 जागा मिळतील. 31 लढतो, 21 जागावर आम्ही निवडून येऊ. आमदार क्षितिज ठाकूर, मी तुमच्याकडे येतो. शिवसेनेकडे आपण जाऊ, शिवसेनेनंतर भाजपा. चव्हाण साहेब, किती जागा येतील विजयाचा? निश्चित आम्ही 50च्या पुढे जाऊ आणि आमच्या मित्रपक्षासह आम्ही सत्तेवर बसू. मित्रपक्षासह सत्तेवर बसू. काँग्रेसकडे जाऊ आपण. साहेब, किती जागा निवडून येतील? काय विश्वास आहे विजयाचा? आम्ही एवढ्या जागा निवडू की सत्तेची चावी आमच्या हातात राहील. एवढ्या आम्ही जागा आणू. सत्तेची चावी तुमच्या हातात राहील असं तुम्ही म्हणताय. आमदार क्षितिज ठाकूर, कार्यक्रमाचा समारोप करताना मी तुमच्याकडे येतो. किती विश्वास आहे विजयाचा? किती जागा मिळतील बहुजन विकास आघाडीला? यांनी सांगितलं 21 जागा. तुम्ही किती सांगितलं? 50 जागा. तुम्ही किती सांगितलं? सत्तेची चावी. 50 ने 21 किती होतात? किती होतात? आपला कार्यक्रम संपवायचा आहे. 4 आलेले आहेत. 111 आपण जिंकण्याच्या हिशोबाने निवडणूक लढवू. 111 जागा आपण जिंकण्याच्या हिशोबाने लढलेल्या आहेत आणि 111 जागा आपले येणार. 4 ऑलरेडी आलेले आहेत, 111 येणार. निवडणूक झाल्यानंतर झी24 तास सर्वप्रथम या ठिकाणी असेलच निवडणुकीच्या सगळ्या निकालामध्ये. आणि आत्ता हे महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे. या निकालाचं विश्लेषण देखील तेव्हा आपण खूप चांगल्या पद्धतीने करू. पण आज आम्ही आलो वसई विरारमध्ये, ते सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका नेमकी काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. निवडून कुणी येवो, या शहराचा, या महापालिका क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. विकासाच्या या सगळ्या बातम्यांचा मागोवा झी24 तास सतत घेत राहील. पालिकेच्या रणसंग्राममध्ये आपण सर्व सहभागी झालात. आपले खूप खूप आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.